आप देख रहे हैं खुलासा टुडे न्यूज, हर कदम आपके साथ। सलीम चौकताल क्षेत्र में आज एक महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें अतुल भगत के नेतृत्व में नगर शोक समिति ने स्थानीय नागरिकों को विकास योजना और भविष्य की रूपरेखा के बारे में जानकारी दी। कार्यक्रम में अतुल भगत के साथ तुषार भाई, सुलेमान भाई और अन्य पदाधिकारी भी उपस्थित रहे। सभी ने अपने अपने विचार रखते हुए बताया कि क्षेत्र के समग्र विकास के लिए किस प्रकार की योजनाएं लागू की जाएंगी और आगे की रणनीति क्या होगी। अतुल भगत ने कहा कि उनका विजन क्षेत्र को नए स्तर पर ले जाने का है। आने वाले चुनावों में मजबूत नीतियां और स्पष्ट लक्ष्य के साथ मैदान में उतरेंगे। उन्होंने यह भी कहा कि जनता का विश्वास ही उनकी सबसे बड़ी ताकत है। इस दौरान समिति की ओर से बताया गया कि उम्मीदवारों के जो फॉर्म जमा किए गए थे वे सभी स्वीकृत हो गए हैं, जिसमें से केवल एक फॉर्म रिजेक्ट हुआ है। कार्यक्रम में भारी संख्या में लोग मौजूद रहे और सभी ने विकास योजनाओं का समर्थन जताया। सगळ्यांना स्मरून आज आपण शिवसेनेतर्फे निवडणुकांना, उरण नगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जात आहोत। मित्रहो, आजची तातडीची बैठक आपण लावलेली आहे। याचं कारण असं आहे की गेल्या 5-6 दिवसांमध्ये ज्या काही वेगवान घडामोडी झाल्या, अतिशय वेगवान, की ज्याचं त्या आपल्या आता त्यांना विरोधकांच बोललं पाहिजे। आघाडी धर्माचा पालन न करता आपल्याला अतिशय कमी लेखणारे, आपल्याला 10 मतं नाही असे सांगणारे आपल्या वरिष्ठांनी, मंत्री महोदयांनी, खासदार साहेबांनी त्यांच्याशी बोलून सुद्धा कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न देणाऱ्यांना आज गेल्या 5-6 दिवसांमध्ये जे काय वेगवान घडामोडी करून तुषार ठाकूर यांचा पक्षप्रवेश करून घेतला आणि त्याच्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती रुपाली तुषार ठाकूर यांना पक्षातर्फे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या आदेशाने उरण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची नावाची घोषणा केली गेली आणि ती क्लिप उरण मध्ये आल्यानंतर मग मात्र जोरदार चर्चा चालू झाली की हे अचानक कसं झालं। कारण हे जे स्वयंघोषित किंवा खूप मोठे असे हे आहेत की आम्ही आघाडीमध्ये लढतो, आमची आघाडी आहे, आमच्या नेत्यांचे फोटो वापरतात, आमच्या नेत्यांचे कामं केल्याची मतं मागतात, परंतु आमच्याशी युती करून आमच्याकडे जागा देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही। परंतु तुम्हाला एक चांगली खुशखबर देतो, हे बघा, महाराष्ट्रामध्ये निवडणूक बिनविरोध झाली। परवा सुलेमान शेखनी एक हे टाकलेलं कुठे ते आपले नाशिकला आणि मालेगावला आपले नगरसेवक बिनविरोध निवडून आले। पहिला खाता आपण खोललेला आहे। शिवसेना जसे छत्रपती शिवाजी महाराज कसं कधी जात पात धर्म यांनी मानला नाही, तसं आपले पक्षप्रमुख नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी पण कधी जात धर्म पक्ष कधी पाहिला नाही, पंथ कधी पाहिला नाही, सगळ्यांची कामं करत राहिले। जी वैद्यकीय सेवा सुविधा ते मुख्यमंत्री असताना त्यांनी चालू केली, त्याला जो काही प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याच्यानंतर बंपर सुपर डुपर अशी लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर अनेक गोरगरिबीसाठी योजना आल्या आणि त्या एवढ्या फेमस झाल्या, एवढ्या लोकप्रिय झाल्या की आम्हाला एकही सीट न सोडणारे, आमच्याशी बोलणी न करणारे हे समोरचे भारतीय जनता पार्टीचे नेते आमच्या नेत्यांच्या विजनवर मतं मागतात। आमच्याशी चर्चा नाही, पण आमच्या घोषणांचा लोकप्रियतेसाठी त्यांना वापर केला जातो आणि त्यांना आम्ही आपला उमेदवार उभा राहिल्यानंतर एक समर्थ असा पर्याय दिल्यानंतर त्यांना हे माहिती पडलं की हे सर्व मतदान आता शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जाणार आहेत। मग त्यांची धावपळ चालू झाली। आज दिवसभर माघारीचा दिवस होता, आम्हाला निरोप आले सर्वांना की काही सीट ते आपल्याला देण्यास तयार झालेले आहेत। हा आपला विजय आहे की नाही सांगा।
मतं नाही, अशा अतुल भगतची 10 मतं नाही असे सांगणारे आज नेते जर आपल्या वरिष्ठांशी चर्चा करत असतील तर तो विजय माझा एकट्याचा नाही, हा विजय तुम्हा आम्हा सर्वांचा आहे हे लक्षात घ्या. आपण जे 8 दिवस मेहनत केली, 8 दिवसांमध्ये जे आपण जमा झालो त्यांना दाखवून दिलं. बघा शॉर्ट नोटीसने आज बैठक लावली आणि एवढ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहोत. हे पण त्यांना सगळ्यांना माहिती पडेल की किती लोक जमलेले, कुठून कुठून आले. आपण नियोजनाची बैठक आहे. आपण हे बाकी सर्व पुढच्या 10 दिवसामध्ये आपण बोलणार आहोत. आम्ही काल तालुका प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शिवसेनेचे सचिव माननीय संजय मोरे साहेबांना उमेदवाराला भेटवून दिलं. आपले लाडके मंत्री भरतशेठ गोगावले यांना भेटून दिलं. त्याच्यानंतर आपल्या विधानसभेचे उपसभापती सन्माननीय अण्णा बनसोडेजी यांना आपण उमेदवारांना भेटून दिले. आणि ते फोटो जेव्हा उरणमध्ये पोहोचले, काय झालंय, त्यांचे नगरसेवक जे उभे आहेत ना आता सध्या, त्यांना ते सांगितलं तुम्ही काही चिंता करू नका, वन साइड सगळं आपण निवडून आलेलो आहोत. हे कुठेही नाही. आणि आता हे काल जसे फोटो उरणला आले. आप देख रहे हैं खुलासा टुडे न्यूज, हर कदम आपके साथ.